नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने माननीय आपले महसूल मंत्री, माननीय विभागीय आयुक्त आणि माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आणि हदगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या 14, 15, 16 ऑगस्ट रोजी, तसेच 28, 29, 30 ऑगस्ट रोजी आणि त्यानंतरही सप्टेंबरमध्ये म्हणजे सतत पाऊस चालू आहे। आपल्या एकूण 9 मंडळामध्ये सर्वच मंडळामध्ये 2-3 वेळेला अतिवृष्टी झालेली आहे। आपल्या तालुक्यामध्ये कयाधू आणि पैनगंगा ह्या नद्या आहेत। या नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर आपली शेती आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त पेरा आपला सोयाबीनचा आहे। जवळजवळ 54,000 हेक्टर सोयाबीन आहे, कापूस आहे आणि ऊस आहे। या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तर या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आमच्या सर्वांच्या बैठका घेतलेल्या आहेत आणि तातडीने ज्या शेती पिकांचे नुकसान झालेले आहेत त्याचे सर्वेक्षण करून याद्या ताबडतोब अपलोड करायला सांगितलेल्या आहेत। तसेच ज्या गावामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि त्यांच्या कपडे लत्ते भिजलेले आहेत, त्यांचे भांडे कुंड्याचं नुकसान झालेलं आहे, धान्य भिजलेलं आहे, अशा लोकांना देखील आपण प्रति कुटुंब 10,000 रुपये मदत तातडीनं देत आहोत। त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांची जनावरं पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाऊन मयत झालेली आहेत, त्यांना देखील आपण तातडीनं मदत देत आहोत। आणि जे काही कच्ची घरं आहेत या पावसामध्ये पडलेली आहेत त्यांना देखील आपण मदत देत आहोत। अशा प्रकारे सर्वच म्हणजे शासन स्तरावरून तसेच जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तातडीनं ही कारवाई करून शेतकऱ्यांना जे बाधित कुटुंब आहेत त्यांना त्वरित मदत देण्यासाठी आम्ही म्हणजे युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहोत।